वर्षाच्या निमित्ताने कुठला संकल्प केला का? कुठलं रिझोल्युशन ठरवलं का? की तुम्ही सुशांत सारखेच आहात की जो रिझोल्युशन करत नाही कारण त्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यात तो आपण केलेला संकल्प विसरून जाणार आहे. आणि समजा मी तुम्हाला एक अशी ट्रिक दिली की तुम्ही वर्षभरपर्यंत केलेला संकल्प टिकवून ठेवाल तर? हो, हे शक्य आहे. एक अशी सोपी ट्रिक ज्याच्यामुळे तुम्ही संकल्प कराल आणि वर्षाच्या शेवटी त्या संकल्पाला अगदी फार ट्रॅकही न करता तुम्ही साध्य केलेलं असेल आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी खूप चांगले रिझल्ट सुद्धा मिळाले असतील. आता हा संकल्प कसा करायचा याची सिंपल ट्रिक काय आहे, पहिल्यांदा आपण ही एका कथेतून समजून घेऊ आणि नंतर मग याच्यासाठी काय नियम ठरवायचे हे आपण ठरवू. सुशील एका कंपनीमध्ये काम करत होता. त्याला असं जाणवलं की आपण शेअर मार्केट शिकलो पाहिजे. मग त्याने शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली. काही पुस्तकं विकत घेतले, काही युट्यूबवरचे तो व्हिडिओ बघायला लागला. परंतु 4-5-8 दिवसांनंतर त्याचा त्यातला इंटरेस्ट संपला. त्याला ते सगळं कठीण पण वाटायला लागलं आणि मग त्याने घेतलेले पुस्तकं जागच्या जागी ठेवून दिले आणि मग खूप दिवसांनी त्याला गिल्ट पण वाटला की आपण जे ठरवलं ते आपण साध्य केलं. मग सुशांतने असं ठरवलं की ठीक आहे, मी शेअर मार्केटचा अभ्यास या वर्षात तर मला करायचाच आहे, पण त्याच्यासाठी मी एक साधा नियम ठरवेल की रोज मी किमान 10 मिनिटं शेअर मार्केटचा अभ्यास करेल. आणि तो नियम तो पाळायला लागला. यामुळे मग 10 मिनिट का होईना तो रोज पुस्तक वाचायला लागला, कधी युट्यूबवरचे व्हिडिओ बघायला लागला. त्याने एक क्लास सुद्धा विकत घेतला ज्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळायचे आणि ते व्हिडिओ पण फॉर्च्युनेटली 10-10, 20-20 मिनिटाच्या स्पॅनमध्ये बनवलेले होते. पण झालं असं की पुन्हा याच्यामध्ये खंड पडला आणि पुन्हा जो सुशील आहे तो निराश झाला. मग त्याने नवीन टॅक्टिक शोधली. त्याने हा बेंचमार्क आणखीन लहान करून टाकला आणि तो रोज शेअर मार्केटचा अभ्यास जो आहे तो किमान 1 मिनिट तरी करायचा. आणि त्यामुळे बऱ्यापैकी त्याचा अभ्यास होऊ लागला, त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यानंतर 1 मिनिटाचा जो रूल आहे तो किमान अर्ध्या तासापर्यंत त्याचा अभ्यास जो आहे तो स्ट्रेच करणारा झाला आणि बऱ्यापैकी सुशीलने अभ्यास कव्हर केला आणि तो ट्रेडिंग पण करायला लागला आणि त्याचा एक नवीन इन्कम सोर्स जनरेट झाला. त्याला जेव्हा विचारलं की बाबा रे, 1 मिनिटाचा नियम तुला खरंच किती कामी पडला, तर त्याने सांगितलं की हा जो 1 मिनिटाचा नियम होता हा काम करण्यासाठी नव्हताच, तर कामाची जी भीती होती, कामाप्रतीचा जो इनर्शिया होता, नर्वसनेस होता, एक रेझिस्टन्स होता, तो रेझिस्टन्स ब्रेक करण्यासाठी होता. मग हाच 1 मिनिटाचा नियम जर तुम्ही तुमच्या संकल्पासाठी, जर तुमच्या रिझोल्युशनसाठी वापरला तर तुमचा जो संकल्प आहे तो 100% यशस्वी होईल किंवा यशस्वी होण्याची शक्यता प्रचंड वाढेल. मग यासाठी तुम्ही काय करू शकता? आपण काही नियम या ठिकाणी ठरवूया. सगळ्यात पहिले तुम्हाला काय साध्य करायचं हे ठरवावं लागेल. एक लक्षात घ्या, आपण खूप छोटी छोटी पावलं उचलणार आहोत आणि आपण छोटी छोटी पावलं उचलणार असल्यामुळे आपल्याला डायरेक्शन क्लिअर लागेल. म्हणजे समजा आपण आपल्या घरी बसलो आहे आणि आपण ठरवलं की आपल्याला बस स्टँडवर जायचं आहे. बस स्टँड पूर्व दिशेला आहे. मग आपण एक पाऊल पश्चिम दिशेला टाकलं, मग एक पाऊल आपण उत्तर दिशेला टाकलं, मग एक पाऊल आपण दक्षिण दिशेला टाकलं. 4 पावलं टाकल्यानंतर आपण पोहोचलो कुठेच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे हे आधी ठरवावं लागेल. व्यायाम करायचा असेल वर्षभर पूर्ण तर 1 पुशअप ठरवा. जर तुम्हाला एक भरपूर वाचन करायचं असेल, एखादा विषय आत्मसात करायचा असेल तर त्या विषयाचा अभ्यास मी फक्त 1 मिनिट करेल असा काहीतरी नियम ठरवा किंवा 1 पेज अभ्यासेल असं काहीतरी ठरवा. शक्यतो मिनिटांपेक्षा एक टँजिबल कृती जर असली की कृतीचं तुम्ही मेजरमेंट करू शकत असले की 1 पुशअप, 1 पेज वाचन, तर ते बेस्ट राहील. इथे आपलं टार्गेट रोज फक्त 1 पुशअप काढणं किंवा 1 पेज वाचणं किंवा अभ्यासणं नाही आहे. आपलं टार्गेट रेझिस्टन्स ब्रेक करणं आहे. 1 पुशअपच्या वरती जे आपण जास्त करू ते बोनस राहील. 1 पेजच्या वरती जे आपण जास्त वाचू, अभ्यासू ते बोनस राहील. पण हा 1 पेजचा आपला किमान बेंचमार्क असला पाहिजे. आता 1 पेज वाचायला फार फार तर 5 मिनिटं लागतील, 10 मिनिटं लागतील. 1 पुशअप काढायला त्या अवघा 1 मिनिट लागेल आणि इतकं मिनिमम जे आहे ते आपण सहज साध्य करू शकतो आणि आपली कन्सिस्टन्सी टिकवू शकतो. समजा दिवसभर आपण खूप कामात राहिलो, ऑफिसमध्ये राहिलो, बाहेर कुठे गेलो,
संध्याकाळी आल्यावर आपल्याला फक्त एक पेज वाचायचंच आहे. संध्याकाळी आल्यावर कोणत्याही हालतीत आपल्याला एक पुशअप करायचंच आहे. काही माणसं हा नियम पाळणारे असे आहेत की ते जर एखाद्या रेल्वे स्टेशनवर असतील, त्यांना रात्री वेळच भेटणार नसेल तर तिथे सुद्धा एक पुशअप काढतात. टार्गेट काय आहे? अगदी छोट्या पावलाने कन्सिस्टन्सी मेंटेन ठेव. म्हणूनच या छोट्या ॲक्शनला निरुपयोगी समजू नका, या ॲक्शनला महत्त्वाचं माना. कारण तुमचा जर रेझिस्टन्स ब्रेक झाला, इनर्शिया ब्रेक झाला, तर तुम्ही भरपूर काही प्रोडक्टिव्ह काम या काळामध्ये साध्य केलेलं असेल. आता समजा तुम्ही ठरवलं एक पेज वाचायचं आणि तुम्ही ते वाचू शकले नाही. समजा तुम्ही ठरवलं की एक पुशअप काढायचा पण तो तुम्ही करू शकला नाही. त्या एका छोट्या कृतीवर सुद्धा रेझिस्टन्स आलं, मग आता काय करायचं? तर आता तुमचा हा जो बेंचमार्क आहे तो आणखीन लहान करायचा. तुम्ही ठरवलं होतं एक पेज वाचायचं, तर आता ठरवा एक पॅरा वाचेल, एक परिच्छेद वाचेल. जर तुम्ही ठरवलं असेल एक परिच्छेद वाचायचं, तर ठरवा की एक लाईन वाचेल. आणि जर एक लाईनही वाचणं नसेल होत, तर ठरवा की मी पुस्तक तरी निदान हातात घेईल, पुशअप करण्यासाठी निदान उभा तरी राहील, पोझिशनमध्ये तरी उभा राहील. म्हणजे जर तुम्ही कुठे ॲक्शन साध्य करण्यामध्ये कमी पडलात, ब्रेक आला, तर तुम्हाला ॲक्शन आणखीन छोटी करायची आहे. टार्गेट काय आहे? रेझिस्टन्स ब्रेक करणं. आता तुम्ही असं म्हणाल की फक्त उभं राहिल्याने काय होईल? पण तुम्ही रोज उभे राहायला लागला की आपोआप तुम्ही एक पुशअप माराल. तुम्ही रोज पुस्तक हातात घ्यायला लागला की आपोआप तुम्ही एक पेज वाचाल. तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होईल आणि आपोआप तुम्ही ते काम साध्य कराल. पण तुम्ही जर ठरवलं की मी हे पुस्तक वाचेल, तर कदाचित तुम्ही ते काम सुरू सुद्धा करणार नाही. म्हणून वर्षभराचं रिझोल्यूशन पूर्ण करण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे की छोट्यात छोटी एक टायनी ॲक्शन ठरवा आणि बस त्या ॲक्शनवर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर चिकटून राहा. तुम्ही या ॲक्शनमधून काय साध्य कराल याचा विचार करू नका. ही तुमची एक छोटी ॲक्शन जी आहे ती तुमची सिस्टम आहे आणि तुम्हाला फक्त तुमची जी सिस्टम आहे ती फॉलो करायची आहे, बस. बाकी दुसरं तुम्हाला काहीच करायचं नाही. तर मित्रांनो, तुम्ही कोणता संकल्प करणार आहे, कोणतं रिझोल्यूशन ठरवणार आहे या नवीन वर्षाच्या निमित्ताने? बरं, याच्यासाठी नवीन वर्षच असलं पाहिजे असंही काही नाही. तुम्ही कधी पण सुरुवात करू शकता. तर तुम्ही काय रिझोल्यूशन ठरवणार आहात हे तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला एक उद्दिष्ट निवडायचं आहे. त्या उद्दिष्टासाठी एक अतिशय छोटीशी ॲक्शन निवडायची आहे. ती ॲक्शन रोज करायची आहे. त्या ॲक्शन करण्यामागचं तुमचं उद्दिष्ट काम पूर्ण करणं नाही, तर रेझिस्टन्स ब्रेक करणं आहे, रेझिस्टन्स तोडणं आहे. आणि जर ती एक छोटी ॲक्शन पण पूर्ण करणं शक्य झालं नाही, तर तुम्हाला त्या ॲक्शनला आणखीन छोटं बनवायचं आहे. तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ ऐकून ही प्रोसेस नीट समजून घेऊ शकता. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. असेच आणखीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.